नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, निकालानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाला अश्रू अनावर, पीडित मुलीच्या आईवडिलांनी मानले कोर्टाचे आभार। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, हत्येसाठी वापरलेली दुचाकी जप्त। बैखळा झिंक फॉस्फाईड कॅप्सूल प्रकरणी आरोपी फैयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, फैयाजचं इराण कनेक्शन पुन्हा तपासणार असल्याची पोलिसांची माहिती। नाशिकच्या बागलाणमध्ये मटणाच्या जेवणानंतर दही खाल्ल्यानंतर पत्नीचा मृत्यू, पतीची प्रकृती गंभीर, दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली, विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा झाली आहे, लवकरच अर्थ खातं राष्ट्रवादीकडे दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची जय पवारांची माहिती। शेतकरी कर्जमाफीसाठी महिला शेतकरी आक्रमक, पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढून महिला शेतकऱ्यांचं आंदोलन। फडणवीसांना रोखण्यासाठी शिंदेना सुपारी दिली, मोदींनंतर केंद्रात वाली कोण अशा चर्चा सुरू, शहानी खासदार वाढवून महाराष्ट्रात भाजपपेक्षा शिंदेंची ताकद वाढवल्याचं उद्धव ठाकरेंचं खोचक विधान। विधान परिषद उपसभापती निवडणूक जाहीर, 1 जुलै दुपारी 1 वाजता निवडणूक होणार। नीलम गोरेंचा उपसभापती पदाचा कार्यकाळ संपल्यानं पद रिक्त, पुन्हा एकदा नीलम गोरे उपसभापती पदासाठी इच्छुक। राम मंदिर दानपेटी गैरव्यवहार प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, 12 जुलैनंतर सुनावणी करू, सर्वोच्च न्यायालयाचे संकेत। तातडीनं सुनावणी न झाल्यास पुराव्यांची छेडछाड होऊ शकते, याचिकाकर्त्यांकडून शंका व्यक्त। आषाढी वारीसाठी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान, मंदिरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट। पुणेकरांची जागतिक आयटी क्षेत्रात गरुड भरारी, आनंद देशपांडेंच्या पर्सिस्टंट सिस्टीमची जर्मनीच्या दिग्गज टेक कंपनीवर मात, 11,820 कोटींची ऐतिहासिक मेगाडील। राज्यात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढला, मत्स्यसाठ्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी निर्णय। राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, राज्यात 2 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज, दमदार पावसानं होणार जुलैची सुरुवात। अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे सिसरी नदीला पूर, पुरात वाहून गेल्यानं आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू, बचाव पथकाची एक रबरी बोट पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्यानं 10 जण बेपत्ता। पाकिस्तानची अफगाण सीमेवर मोठी लष्करी कारवाई, हवाई हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू, कराचीतील दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला, कराची हल्ल्याप्रकरणी एका जखमी दहशतवाद्याला अटक। युरोपमध्ये उष्णतेची तीव्र लाट, फ्रान्समध्ये उष्णतेनं 1000 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, स्पेनमध्ये 5 दिवसात 327 नागरिकांचा मृत्यू, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंडमध्ये पारा 40 अंशावर।